नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा असा गरमागरम दालचा राईस आवडतो का? तर हा दालचा राईस एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. एक बिलकुलही जास्त आपण याला तामझाम केलेला नाही आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा आणि एकदम चवीला भन्नाट असा लागणारा हा दालचा राईस तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकतात किंवा दुपारच्या लंचसाठी सुद्धा बनवू शकतात, जर तुम्हाला भाजीपोळी करायचा कंटाळा आला असेल तर. आणि मस्त गरमागरम हा भातासोबत एकदम भारी असा लागतो. तर कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर इथे बघा, 1 वाटी तुरीची डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर इथे मोठा असा कांदा चिरून घेतला होता एक, तर तो इथे टाकून घेतला आहे. त्यानंतर पुदिन्याची पानं आणि एक टोमॅटो तो देखील मोठा कट करून घेतलेला आहे. तर हे सर्व साहित्य इथे मी टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी या डाळीमध्येच टाकून देणार आहे शिजायला. तर इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत. तर हळद इथे टाकल्यानंतर तुम्ही हिंग देखील टाकू शकतात, पण माझा हिंग संपलेला होता म्हणून मी इथे फक्त हळद टाकून घेतलेली आहे. आणि नंतर इथे पाणी टाकून आपल्याला हे कुकरचं झाकण लावून गॅसवरती चढवून द्यायचं आहे आणि याच्या छान 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर एकदम मस्त हे वरण शिजतं आणि खायला एकदम भारी असं लागतं. तर प्रत्येक भागामध्ये दालचा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. व्हेज दालचा बनवला जातो, नॉनव्हेज दालचा बनवला जातो, पण मी हा पहिल्यांदाच माझ्या घरी बनवला आहे. मी खूप याचं नाव ऐकलेलं होतं, पण बाहेर मी कधी खाल्लेला नव्हता आणि घरी मी आज माझ्या हाताने बनवलेला आहे. तर इथे बघा, मी व्यवस्थित ही डाळ अशी छान घोटून घेतली. खूप जास्त एकदम मऊ अशी घोटायची नाही आहे, अशी हलक्या हाताने आपल्याला घोटून घ्यायची आहे. तर आता हा बाजूला ठेवते मी साईडला थोड्या वेळ कुकर, आणि इथे फोडणीचं सामान मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, मी कांदा कट करून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, नंतर इथे सगळा खडा मसाला घेतला आहे आणि 2 लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, नंतर इथे लसूण अद्रकचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. त्यानंतर कसुरी मेथी, धने जिरे पावडर, लाल तिखट, हळद घेतली आणि इथे खलबत्त्यामध्ये मी लसूण कुटून घेतला आहे आणि इथे थोडीशी बघा चिंच भिजत घातलेली आहे. तर तिचं आपण पाणी याच्यामध्ये घालणार आहोत शेवटी. तर अशा पद्धतीने सगळं फोडणीचं साहित्य मी घेतलेलं आहे आणि आता आपण पातेल्यामध्ये बघा 2-3 पळ्या एवढं तेल टाकून घेणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकतात. आणि इथे बघा, तेल चांगलं तापल्यानंतर आपण मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहोत आणि मोहरी जिरे टाकून घेतल्यानंतर त्याला छान फुलू द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यामध्ये तुम्ही हिंग टाका, माझा हिंग संपलेला आहे. तर इथे मी बघा छान मोहरी फुटल्यानंतर कांदा टाकून घेतला आहे. कांदा टाकल्यानंतर हे सुक्या माझ्याकडे कढीपत्त्याची पानं होती ती टाकली आहे. नंतर इथे मी खडे मसाले टाकलेत. खडे मसाले मी डायरेक्ट तेलात टाकणार नाही, कारण ते जळतात आणि मग जसा आपल्याला फ्लेवर पाहिजे ना तसा येत नाही. त्यामुळे कांदा टाकल्यानंतर खडे मसाले टाकायचे, म्हणजे ते छान परतले सुद्धा जातात आणि त्याचा छान स्वाद आपल्या दालच्याला लागतो. तर अशा पद्धतीने बघा, हे सर्व साहित्य आपण 2 ते 3 मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. त्यानंतर इथे बघा, मी जो कुटलेला लसूण होता ना तो इथे टाकून घेतला आहे. आज अद्रकसुद्धा नव्हतं, तुमच्याकडे असेल तर थोडंसं अद्रकसुद्धा यामध्ये कुटून तुम्ही घाला. तर याचासुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित इथे याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर दालचा हा प्रकार मला म्हणजे मी ऐकला होता आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की घरी बनवून बघायचा. तर माझ्याकडे भोपळा शिल्लक होता, तर मी अर्ध्या भोपळ्याचा हा दालचा इथे बनवलेला आहे, पण एकदम भारी असं झालेला आहे आणि मी पहिल्यांदाच केला आहे आणि तो मला इतका छान जमला आहे. आणि आता हा मी वरचेवर करणार आहे नक्की. तर तुम्हीसुद्धा एकदा करून बघा या आधी जर केला नसेल तर. इथे बघा, भोपळ्याचं व्यवस्थित साल काढून मी इथे छान कट करून धुवून इथे फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे आणि भोपळासुद्धा चांगला इथे 2 ते 3 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि यालासुद्धा छान आपल्याला मस्त याचा परतवून घेतल्यानंतर थोडासा इथे याचा कच्चेपणा जातो. आणि त्यानंतर इथे बघा, जे तुम्हाला मी सगळे मसाले दाखवले होते ना ते इथे मी टाकून घेणार आहे आणि या मसाल्यामध्ये सुद्धा हा भोपळा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या मसाल्याचा पूर्ण स्वाद आहे ना ह्या भोपळ्यामध्ये उतरतो आणि मग आपल्याला दालच्या खाताना असला मस्त फ्लेवरफुल लागतो ना की तुम्हाला काय सांगू. तुम्हाला कोणत्या भागातला दालचा आवडतो किंवा तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचा दालचा बनवला जातो हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा दालचा राईस तुम्हाला आवडतो का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हा इतका सुंदर लागतो ना, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. आणि कोणी पाहुणे जर आले ना तर त्यांना पाहुणचार करण्यासाठी सुद्धा हा दालचा राईस खूप छान असा प्रकार आहे. तर इथे बघा, मसाले जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला भोपळा देखील थोडासा 80-90% यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे पाणी टाकून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी झाकण काढून बघितलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं याला आपण परतून बघणार आहोत की आपला भोपळा शिजला आहे की नाही. तर इथे छान खालीवर करून हे सर्व फोडणी आपल्याला मिक्स करून घ्यायची पुन्हा एकदा. तर आपल्याला अजून एक वाफ देण्याची गरज आहे, अजून भोपळा आपला चांगला शिजलेला नाही आहे. तर इथे मी झाकण ठेवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला झाकण ठेवून छान अशी वाफ काढायची आहे. तर ही वाफ काढल्यानंतर आपला भोपळा हा मस्त 80 ते 90% मस्त वाफाळला गेलेला आहे. तर आता इथे आपण जी डाळ घोटून ठेवली होती ना ती इथे टाकून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला यापेक्षाही पातळ बनवायचं असेल ना तर तुम्ही बनवू शकता, कारण की मी हा पहिल्यांदाच बनवते म्हणून खूप सारा पातळ मी बनवलेला नाही आहे, थोडासा घट्टसर राहू दिला. आणि ते चिंचेचं पाणी टाकून घेतले 2 ते 3 चमचे एवढं. आणि अशा पद्धतीने मस्त हे चिंचेचं पाणी आणि ही सर्व फोडणी या दालच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे डाळीमध्ये.
तर छान याला उकळी फुटू द्यायची आपल्याला आणि मग आपला दाल चहा खाण्यासाठी रेडी आहे. तर इथे आपण आता हे सगळं व्यवस्थित सगळं साहित्य टाकल्यानंतर आपलं मीठ टाकायचं राहिलं आहे, लक्षात आहे का तुमच्या? तर इथे मी आता मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला छान खालीवर करून घ्यायचं आहे आणि इथे भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथी आपण मसाल्यामध्ये टाकली त्यामुळे आता टाकणार नाही आहे मी. तर याला आता छान उकळी फुटलेली आहे बघा तुम्ही आणि मस्त उकळी फुटल्यावर सगळा फ्लेवर या भोपळ्याचा दालच्यामध्ये जातो आणि सगळे मसाले मस्त एकदम चवदार चविष्ट लागतात या दालच्यामधले. तर असा हा दालचा आपला इथे रेडी झालेला आहे. गरमागरम असा तुम्ही पावसाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी तुम्हाला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना तर असा मस्त दालचा राईस करा आणि याचा आनंद घ्या. थँक्यू, धन्यवाद.